नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर पदभरती प्रक्रिया थांबवणाऱ्या 28 मे 2025 रोजीच्या परिपत्रकाचा तीव्र विरोध सुरू झालाय. आज जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे विविध शिक्षकेतर संघटनांनी एकत्र येत धरणे आंदोलन छेडले. कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आदी पदांवरील कर्मचाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. आंदोलनकर्त्यांनी परिपत्रकाची होळी करून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. त्यांच्या मते 4 एप्रिल 2025 रोजी पदभरतीसाठी शासनानं मान्यता दिली होती. मात्र आता नवीन परिपत्रकामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. परिणामी शाळांमधील प्रशासन ठप्प होण्याची स्थिती उद्भवली असल्याचा आरोप करत शासनाच्या परिपत्रकाची होळी केली आहे. येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. यावेळी शिक्षकेतर संघटना अहिल्यानगर अध्यक्ष भानुदास दळवी, सचिव विभागीय कार्यालय गोवर्धन पांडुळे, उपाध्यक्ष पद्माकर गोसावी, देविदास हराळे, किशोर मुथा, संदीप पानमळकर आदींसह सर्व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी माने सर, राज्याचे सरकारी वाह आदरणीय शिवाजीराव खांडेकर सर यांनी मागील 8 दिवसापूर्वी पुणे येथे राज्य महामंडळाची बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध भरती या प्रक्रियेवर गेली 15 वर्षापासून शिक्षकेतर भरती बंदी होती आणि नुकतीच कुठंतरी पालवी फुटल्यासारखं एप्रिल 2024 मध्ये शिक्षकेतर भरतींचा GR निघाला आणि शासनाने कुठं कळत न कळत चांगले दिवस येतील असं वाटलं होतं. परंतु नुकतंच मागील 8 दिवसापूर्वी माननीय संचालक पालकर साहेब यांनी परिपत्रक काढून शिक्षकेतर भरती एक प्रकारे गुंडाळण्यात आली. सन 2024-25 ची संचनिश्चित होईल आणि त्यानंतर मान्य पदावर समायोजन करून अतिरिक्त समायोजन झाल्यानंतर भरतीबाबत निर्णय घेण्यात येईल असे निर्देश दिले. वास्तविक पाहता गेले 15 वर्षापासून शिक्षकेतर भरती नाही. त्यामुळे अतिरिक्त होण्याचा संभव हा अवलेश कुठेही निर्माण होत नाही. त्यामुळं अतिरिक्त समायोजन होईची वाट पाहायची वेळ शासनाने आणली. वास्तविक 15-20 वर्षापासून भरती नाही. गेल्या 15-20 वर्षामध्ये 10 शिक्षण मंत्री होऊन गेले, परंतु एकाही शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकेतरांची भरतीबाबत निर्णय घेतलेला नव्हता. नुकताच सन्माननीय दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी भरतीबाबत निर्णय घेऊन आम्हाला कुठंतरी एक वाट दाखवली. चांगली अपेक्षा होती, परंतु त्या सगळ्या निष्फळ ठरल्या. आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय भीमाशंकर तोडमल सर, उपाध्यक्ष सन्माननीय पद्माकर गोसावी सर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे आमचे विभागीय सचिव सन्माननीय पांडुळे सर, तसेच उपाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख आमोदजी नलगे, जिल्हा सहसचिव बोरुडे सर, हिशोब तपासणी मुथाजी सर, तसे सर्व पदाधिकारी जिल्ह्याभरातून या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे मी या निमित्ताने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी शासनाचा जाहीर निषेध करतो आणि विनंती करतो की शासनाने तात्काळ या ठिकाणी भरतीची पुन्हा सुरुवात करावी. आज आमच्या महाराष्ट्र राज्य महामंडळाचे अध्यक्ष माननीय अनिलजी माने सर, सहकार्यवाह माननीय शिवाजीराव खांडेकर सर यांच्या आदेशान्वये आज पूर्ण राज्यभर, संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जो 28 मे 2025चा जो शासनाचा अन्यायकारक GR आहे, या GRच्या विरुद्ध आंदोलन करण्याचे ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर कचेरी आज त्यांच्या आदेशान्वये आम्ही आज अहिल्यानगर जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आम्ही मोर्चा आणलेला आहे. त्यांना एक निवेदन दिलं आणि त्या GRची जी आहे ती होळी करण्यात आलेली आहे. आमची एवढीच मागणी आहे का जे शाळांमध्ये भौतिक सुविधा आहेत, समजा ग्रंथपाल नाहीत, प्रयोगशाळा सहाय्यक नाहीत, लिपिक नाहीत आणि विशेष म्हणजे शिपाई मामा नाहीत, मग असे जर पद जर शासन रिक्त ठरवित असेल तर विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक गुणवत्ता आहे, उदाहरणार्थ ग्रंथालयाचं वाचन असेल, प्रयोगशाळेचे हे असेल, अशी जर भरती झाली तर या सगळ्या सुविधापासून विद्यार्थी वंचित राहतात. परिणामी काय होतं, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खुंटते, म्हणजे होत नाही. माझी शासनाला कळकळीची विनंती का जसं तुम्ही
2005 पासून जी आकृतीबंध तुम्ही लागू केला होता, आता कुठेतरी आम्हाला अशीची पालवी निर्माण झाली होती. माझी सगळं या शासनाला विनंती का ही भरती तात्काळ तुम्ही बंदी उठवावी आणि भरतीची कारवाई सुरू करावी, जेणेकरून आदिवासी भागातील किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा, ग्रंथालय इत्यादी सुविधा या कर्मचाऱ्यांच्या मार्फत मिळतील, एवढीच मी शासनाला विनंती करतो. आणि शासनाने आमच्या संघटनेच्या मागण्यांचा विचार करावा ही विनंती करतो. या ठिकाणी आपल्या संपूर्ण सकल शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदरणीय खांडेकर सर आदी सर्वांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, सर्व शिक्षकेतर बांधवांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिक्षकेतर बांधव आज या जो शासनाने जो भरतीमध्ये अडथळा आणणारा जो JR आहे त्याची आम्ही जाहीर निषेध करून या ठिकाणी होळी करत आहोत. याचं कारण म्हणजे की आज जे काही शिक्षकेतर कर्मचारी आमची ऑलरेडी भरती झाली, आम्ही नोकरी करत आहोत, काम करत आहोत, परंतु या भरती बंद असल्यामुळं आमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या या ठिकाणी उद्भवत आहे. 20-20 वर्ष झाले एका शाळेवर एक पद लिपिकाचं आहे, 2-2, 4-4 पद रिक्त आहेत, परंतु परिणामी त्याचा शालेय प्रशासनावर, कामकाजावर, त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून अशा आज या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळापायी बरेच काम अपूर्ण राहतात. परंतु शासनाचं रोजची रोज वेगवेगळ्या माहित्या JR निघतात, हे काम एका माणसाला करणे शक्य नाही. परंतु त्यामुळं तुम्ही या ठिकाणी ही जी काही मनुष्यबळाची कमतरता आहे ही भरण्यासाठी जे आमच्या सहकारी मित्र दळवी सरांनी जे सांगितलं त्याचप्रमाणे संघटनेने संपूर्ण राज्यातून जी शिक्षकेतर भरती कर्मचाऱ्याची मागणी आहे, हा जो आमच्या भरतीला जो बंद करणारा JR आहे तात्काळ रद्द करावा अशी प्रमुख मागणी या ठिकाणी मी संदीप पानमळकर, शिक्षकेतर संघटना आपणास सांगू इच्छितो. धन्यवाद. अन्यथा आमचं पुढील टप्पे हे अत्यंत आक्रमक आणि मोठे राहणार आहेत. याची शासनाने आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे शासनाचे प्रमुख मंत्री, शिक्षण मंत्री यांनी घ्यावी अशी या ठिकाणी मी नम्र विनंती करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.